असल्यामुळे की नाही बघा दारातल्या गाईला वगैरे पूजा करायचं हे. आणि कसं आमच्या इकडं कर्नाटकी बेंदूर आणि वडाची पूजा दोन्ही एकत्रित येत असल्यामुळे की नाही आमच्या इथे बघा गोडाधोडाचं जेवण पण केलेलं असतं कसं पण. आणि गाई गुरांची पूजा करायची, गाईच्या गोट्याला ना छान असं पूजा करून घ्यायचं, गाईंना सजवायचं, परत बैलांनाच छान सजवून बैल म्हणजे गावात असं पळवायला नेतात आमच्या इथं. हां, त्यांची म्हणजे पळवायचं म्हणजे की नाही रेस लागलेलं असते.